हा आहे बोर्ड. मंदिर बंद आहे हा लिहिलेला आहे. जूनपर्यंत होऊ शकतं मंदिर बंद आहे पूर्णपणे. इथं सांगितलेलं आहे 10 मे ते 9 जूनपर्यंत मंदिर बंद राहील. ते कळू नको. हा बोल. काय बोलू? डुमडुम टॅन्याव. काय का परत बोल. हां डुमडुम टॅन्याव. जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका हर्ष. तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, आज आपण निघलो आहे देवदर्शनाला. म्हणजे आपले टूर निघले आहे. तर या टूरचा पहिला मानाचा गणपती म्हणजेच आपल्या सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती आपण आज कवर करणार आहोत. तुम्ही बघू शकता दीदी आहे आपल्यासोबत, आपली गाडी आहे, मम्मी आणि पप्पा आहे. हा पहिला गणपती आम्ही 4 जण करणार आहोत. आणि इथून पुढे जाणार आहे आम्ही आपल्या बारामतीत एक मुक्काम करायचा. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत अकलूजला. अकलूजवरून आपल्याला जायचे डायरेक्ट अक्कलकोट आणि गाणगापूर. हे 2 देव करायचे आहे आपल्याला. तर एवढ्या ट्रिपमध्ये आपले 3 देव होईल. आणि अजून कोणता झाला तर तो पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत. बघा आपण काय काय दाखवतो आणि काय काय नाही तुम्ही बघू शकता. दीदी रेडी आहे, आपली गाडी पण रेडी आहे. आणि आम्ही आत्ता सध्या आहे घारगावमध्ये. मी घरून निघताना व्हिडिओ चालू नाही केला कारण की म्हणलं लांब जायचं आहे म्हणून म्हणलं थोडं गेला व्हिडिओ चालू करू म्हणून. आत्ता जेव्हा थांबलो होतो जेवण झालं आणि आता व्हिडिओ चालू करतो आहे. तर बघू आता आपण अजून किती लांब आहे इथून सिद्धटेकचा गणपती. तर तुम्ही बघू शकता पप्पा मम्मी आहे इथं. आणि आपण निघूया आता डायरेक्ट आपल्या गणपतीसाठी. पब्लिक तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे सिद्धटेकला. आम्ही ती गाडी लावली तिकडं समोर आणि आता आलो आहे सिद्धटेकला. तर आता बघू आपण मंदिरात जायचा रस्ता कुठून काय मंदिर तर दिसलेलं आहे आम्हाला. आणि तिथं जाऊ मंदिरात तुम्हाला डायरेक्ट मी दाखवतो आतमध्ये गेलो कारण की खूप ऊन आहे. ऊन मला चालू पण वाटत नाही, बोलू पण वाटत नाही. तुम्हाला दाखवतो मी आता डायरेक्टमध्ये जाऊ शकता. श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक बघू शकता. ते मंदिर आहे समोर दिसत आहे तुम्हाला. आहे मंदिर. खूप ऊन पडलं आहे त्यामुळं आता काहीच करू वाटत नाही. डायरेक्ट आपण घेऊ दर्शन आणि तुम्हाला दाखवतो मग मी मंदिर कसं आहे काही नाही. तुम्ही हा बोर्ड वाचू शकता. हा आहे बोर्ड. मंदिर बंद आहे हा लिहिलेला आहे. जूनपर्यंत बघू शकता मंदिर बंद आहे पूर्णपणे. इथं सांगितलेलं आहे 10 मे ते 9 जूनपर्यंत मंदिर बंद राहील. पब्लिक तिथं आलो आणि मंदिरच बंद आहे. आपण काही करू शकत नाही आपण. तर आता आपण जाऊ डायरेक्ट बारामतीला जातो. तुम्हाला दाखवतो बारामतीला आपण काय काय करणार आहोत. तर इथं तर आलो, दर्शन घेतलं, बाहेरून दर्शन केलं आम्ही. तुम्ही बघू शकता बाहेरून दर्शन केलं. काय आलं गाईज मंदिरच बंद आहे. एवढ्या लांबून एकतर एवढ्या वर्षाने आपण आलोय आणि मंदिरच बंद आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट. बापून उन्हाळ्यातले फार संख्याला लई घ्यायचं. तर बघू आता आपण बारामतीला जायला किती वेळ लागतो किती नाही. 1 hour later. तर पब्लिक आपण तिथून निघलो गणपती बसून आणि आपण आलो घरी आराम केला थोडा. बाहेर त्याच्या घरी आलतो आणि इथून मी ब्लॉग चालू करते परत कारण की घरी आलो मला काही लक्षात राहिलं नाही. आणि मी आल्यावर खूप टाकलेलं होतं म्हणून डायरेक्ट आम्ही पडलो होतो, मी झोपलो होतो. तर आता ब्लॉग चालू केला आहे आणि आता आपण जाणार आहोत. आता तर सध्या आम्ही जाणार आहोत आमच्या मोठ्या आत्याच्या घरी. पण तिथून पुढे कुठे जाणार आहोत तिथून ते पुढे नंतर. हां तिथून पुढे आपल्याला जायचं आहे एका स्पेशल ठिकाणी. मी ते तुम्हाला पुढचं सांगेनच. तर सध्या तर आपल्याला पहिले आपल्या मोठ्या आत्याच्या घरी जायचं म्हणजे ताया आत्याच्या घरी जायचं. तुम्ही बघू शकता आपली गाडी रेडी आहे, आपली नन्नू पण रेडी आहे. नन्नू आणि हे बघा हे तीन माणसं आलेत आपले खाली. हे शरारा काय शरारा. आणि आता आपण निघत आहोत ताया आत्याच्या घरी. ते जाऊ आणि मग ते सांगतो मी तुम्हाला आपल्याला कुठे जायचं पुढं. तर पब्लिक आता मी का
बोलू? माझा ब्लॉग चालू आहे तू ना. बोल. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. नाही बोलायचं. तू बोल. इकडी शारा इकडी. अरे पळू नको. हा बोल. काय बोलू? डुमडुम टॅन्याव. काय का परत बोल. हा. टॅन्याव. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तर पब्लिक आपण आलेलो आहे विद्या प्रतिष्ठानला, म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच माजी उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी आपण आलेलो आहे दर्शन घ्यायसाठी. ही गोष्ट खूप आपल्या महाराष्ट्राला हादरवणारी होती की अजितदादा आपल्यामध्ये नाही येत, पण आता त्यांचं स्मृतीस्थळ आहे तर आपण तिथं दर्शन घ्यावं म्हणलं. त्यामुळं बारामतीत आलतो, त्यामुळं म्हणलं दर्शन घेऊन नक्की जाणार. तुम्ही बघू शकता आपली गाडी लागलेली आहे. इथं आहे विद्या प्रतिष्ठान. आतमध्ये आपले सगळे मेंबर्स गेलेले आहेत. आपण पण जाऊ, तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये कसं आहे कसं. तर पब्लिक तुम्ही बघू शकता इथं आहे आपल्या अजितदादांचं स्मृतीस्थळ. तर पब्लिक तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या अजितदादांचं स्मृतीस्थळ. म्हणजे इथं त्यांना जाळलं होतं. हे आहे विद्या प्रतिष्ठानचं पूर्ण ग्राउंड. आणि असं प्रकारे आपल्या अजितदादांनी इथं आपल्याला अखेरचा निरोप दिला. तर पब्लिक तुम्ही आता जे बघितलं ते होतं आपल्या अजितदादांचं स्मृतीस्थळ म्हणजे विद्या प्रतिष्ठान. इथं आपल्या अजितदादांनी आपल्याला अखेरचा निरोप दिला. म्हणजे तिथं त्यांना जाळलं होतं. त्यांचा अंत्यविधी या ठिकाणी झाला होता. आणि तुम्ही बघू शकता हे ग्राउंडचे साईज. आणि हे ग्राउंड त्या दिवशी पूर्ण भरलेलं होतं, प्रचंड भरलेलं होतं. बाहेर लोक होते, सगळं पूर्ण बारामतीत लोक होते. आणि ही गोष्ट खरंच खूप वाईट होती. म्हणजे खूप हादरा बसणाऱ्यासारखी होती की अजितदादा आपल्यामध्ये नाही राहिले. तर इथं दर्शन झालं, चांगलं वाटलं. जरा दर्शन घेतलं, खूप भारी दर्शन झालं. इथं मोकळंच आहे. तिथं टायमिंग आहे 6 ते 8 वाजेपर्यंत असं काहीतरी टायमिंग, 6 ते 9 दर्शनाचं. तुम्ही जर कधी आले अजितदादांचं दर्शन नक्की घ्या. आणि अजितदादांनी बारामतीसाठी खूप कामं केलेलं आहे. तर त्यामुळं त्यांचं आठवणी ठेवणं ही आपली कर्तव्य आहे. आणि त्या आठवणीत कायमच राहतील आपल्या. तर तुम्ही बघा. आणि आता आपण निघलो आहे घराकडे जायसाठी. अजून बघू आपण पुढं काय काय करणार आहे, काय काही नाही. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका, कारण की असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहणार आहेत इथून पुढं. तर आता आपण बघू पुढं आपण काय करतो आहे.